घरीच केराटिन ट्रीटमेंट कशा प्रकारे करायचं बघा. एकदम ड्राय आणि डॅमेज झालेल्या केसांना, रफ झालेल्या, तुटत असतील आणि खूप फ्रिजी होत असतील ना, तर तुम्ही या 2 प्रकारे केराटिन ट्रीटमेंट करा घरीच. खूप सुंदर प्रकारे केस होतात आणि खूप सोप्पं आहे. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर घरीच आपण ड्राय आणि डॅमेज केसांना केराटिन ट्रीटमेंट एकदम कमी साहित्यांमध्ये, जी की सलॉनमध्ये खूप महागडी ट्रीटमेंट आहे, पण तसेच केस होतील असं कसं करायचं? तर याच्यासाठी ज्या पण वस्तू लागणार आहेत आणि जी पण प्रोसेस आहे ना, ती आपण डिटेलमध्ये बघूयात, पण व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. तर 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, जवस आणि तांदूळ. तर मी 2 रेमेडी आहेत की नाही, ते वेगवेगळ्या प्रकारांनी दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला जी इझी वाटेल ना, ते तुम्हाला करायचं आहे. तर 2-2 चमचे जवस आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुतलेलं आहे अगोदर आणि त्याच्यात पाणी टाकून ते तुम्ही रात्रभर भिजत ठेवू शकता किंवा 2-4 तास ठेवायचं आहे, जेणेकरून ते चांगलं भिजेल. आणि यातील दुसरा मेन घटक आहे तो म्हणजे जास्वंदाची फुलं. याला अल्टरनेटिव्ह तुम्ही ॲलोवेरा जेल, पान घ्या फ्रेश, ते वापरलं तरी चालेल किंवा फुलांची म्हणजे याचीच जास्वंदाची पानं जरी घेतली ना पावडर तरीसुद्धा चालेल. आता बघा, हे छान भिजलेलं आहे बघा. तांदूळ पण चांगले तुटतायत आणि जवस जसं उकळल्यावरती जेल होते की नाही, तसंच ते जास्त वेळ भिजलं ना तरीसुद्धा तेच एकदम स्लायमी बघा कसं जेल बनतं. आणि तरीसुद्धा आपल्याला ते थोडंसं उकळवायचं आहे, कारण की यातील अजून बेनिफिट जे पण त्याच्यातील घटक असतील ना, ते उतरवायचे असतील ना, तर त्याला थोडंसं उकळून घ्यायचं म्हणजे अजून चांगलं ते तांदूळ पण चांगले शिजतात, भात झाल्यासारखं होईल किंवा त्या जवसाचं पण पूर्ण जेल होईल आणि सगळे घटक ॲड होतील त्या जेलमध्ये याच्यासाठी. तर मी ते पाण्यासहित टाकलेलं आहे आणि अजून एक्स्ट्रा थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हे चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे लो टू मीडियम हीटवरती. त्याच्यानंतर बघा, जी फुलं होती की नाही, तर ती वाटून घेतलेली आहेत. आता या ठिकाणी 2 प्रोसेस मी दाखवत आहे, म्हणजे 2 रेमेडीज. तर दोन्हीमध्ये घटक जरी हेच असले ना, तरी पद्धत थोडीशी वेगळी आहे. आणि पण माहिती आहे का, मी दोनही पद्धत वापरते आणि दोन्हीचे पण रिझल्ट्स मला खूप भारी भेटले. त्याच्यामुळे म्हटलंच बघा, एखादी गोष्ट तुम्हाला थोडीशी अवघड वाटत असेल ना, तर तुम्ही इन्स्टंट करू शकता. कारण की एका प्रोसेसमध्ये थोडीशी वाटघाट आहे, दुसऱ्या प्रोसेसमध्ये सिंपल प्रोसेस आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला जी सोपं वाटेल ना, ते तुम्ही करा. छान वाटून घ्यायचं आहे आणि गाळून घेतलेलं आहे मी ते पूर्ण प्युरी फुलांची. आणि बघा, चांगले रिझल्ट्स तुम्हाला पाहिजे असतील ना, तर तुम्ही बऱ्याच गोष्टी ना रेग्युलरली करा. ऑइलिंग जसं की हेअर मास्क रेग्युलरली आणि 15 ते एखादी महिन्यातून की नाही असं पूर्ण केसाला ना डीप कंडिशनिंग, केराटिन ट्रीटमेंट म्हणा किंवा खूप छान अशा गोष्टी केल्या की नाही, तर केस खूप सुंदर होतात. तर आता ते गाळून झालेलं आहे फुलांचं आणि हे पण बघा खूप छान असं शिजलेलं आहे. तर हे असंच जरी गाळलं ना, तर याच्यातून थोडंसं जेल निघेल. आपल्याला पूर्ण अजून त्याच्यात चांगलं म्हणजे मेन जवस किंवा तांदळाचा मेन घटक जर घ्यायचे असतील ना चांगलं, तर थोडंसं ते मी आधी ओबड-धोबड वाटलेलं आहे. आणि हे थंड झालं की ते गाळणीतून गाळलं जात नाही. चांगलं ते ज्यावेळेस क्रीमी बनतं किंवा जास्त बघा पेस्ट झालेली आहे ना, तर ती गाळली जाणार नाही. म्हणून याला आपल्याला कापडातूनच गाळावं लागतं. तर मी असं हे वस्त्र गाळ करून घेतलेलं आहे आणि खूप सुंदर जे महत्त्वाचं आहे ना, तुम्ही फक्त एवढी क्रीम जरी लावली ना, तरी याने सुद्धा केराटिन ट्रीटमेंट किंवा केराटिन स्पा खूप छान होतं. याच्यात फक्त तेल टाकायचं आणि ॲडिशनल आपण फुलांचं प्युरी टाकलेलं आहे. त्याच्यामुळे केस वाढण्यासाठी आणि पूर्ण स्कॅल्पपासून केसांच्या आपल्या टोकांपर्यंत केस ना खूप सुंदर होतात. बघा, आता याच्यातच ती प्युरी परत मी थोडंसं घरीच बनवलेलं जे तेल आहे ना, ते तेल टाकलेलं आहे 1 2 चमचे आणि 1 व्हिटॅमिन ईची कॅप्सूल टाकलेली आहे. छान हे मिक्स करायचं. आता बघा, कोणत्याऐवजी काय घ्यायचं मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तरीसुद्धा मी तर म्हणेल की नाही, शक्य होईल तेवढं अशी प्रोसेस करा. खूप सुंदर याचे रिझल्ट्स आहेत आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटात चांगलं मिक्स होतं. हे पूर्ण जेलच आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींचं जेलच आहे आणि हे केसांना एवढं सॉफ्ट बनवतं. मेहंदी लावल्यानंतर बघा, जसे केस एकदम सॉफ्ट आणि एकदम चमकतात की नाही, तसेच होतात. खूप भारी. मला तर ना हे खूप आवडतं आणि याच्यातले जे वेगवेगळे टाइप्स आहेत ना, तर ते मी खूप ट्राय करते. तर बघा, 15 दिवसातून एकदा तरी करायचं, कारण की फुलं खूप मिळतात ना इकडे, तर त्याच्यामुळे मी हे करतच असते. फ्रेश फुलं असतात. अगोदर ऑइलिंग केलेलं आहे. तुम्ही ऑइलिंग न करता जरी लावलं की नाही, थोडेसे केस ओले करा आणि त्याच्यानंतर लावा. खूप छान रिझल्ट्स येतील याचे. आणि बघा, संपूर्ण लावलेलं आहे. थोडंसं
होतो पसारा लावताना. पण ठीक आहे, केस चांगले जर होणार असतील ना, तर थोडंफार 10-15 मिनिट थोडीशी मेहनत घ्यावीच लागते. सगळ्या केसांना लावलेलं आहे आणि आता 1 तासानंतर परत आपल्याला हे अगोदर पाण्याने धुवायचं, नंतर शॅम्पूने केस धुवायचे आहेत. आता दुसऱ्या प्रकारामध्ये सुद्धा याच जरी वस्तू असल्या ना, तर या ठिकाणी मी तांदळाऐवजी तांदळाची पावडर म्हणजे पीठ वापरलेलं आहे. फुलं जास्त प्रमाणात वापरलेली आहेत आणि जवस वापरलेला आहे. प्रोसेस थोडीशी सेमच आहे. फक्त हे सगळंच बॉईल केलेलं आहे. आणि बघा नॅचरली सुंदर केस होण्यासाठी किंवा असेच केस मेंटेन राहण्यासाठी ना या गोष्टी कराव्याच लागतात. ड्राय आणि एकदम डॅमेज झालेल्या केसांना रिपेअर करायचे, घरीच हेअर स्पा करायचा. केस एकदम चमकदार, एकदम ग्लॉसी पाहिजे असतील ना, तर तुम्ही हा हेअर स्पा नक्की करा. खूप इफेक्टिव्ह आहे. तर बघा खूप सारी जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि जवस घेतलेलं आहे. या तीनही वस्तू अशा आहेत ना, की आपल्या केसांना खूप जास्त चमकदार आणि एकदम सॉफ्ट बनवतात. सुरुवातीला बघा पाण्यामध्ये थंड पाण्यामध्येच आपल्याला अगोदर पीठ टाकायचं आहे, म्हणजे त्याच्या गाठी होत नाहीत. नंतर जवस टाकायचं आणि थोडं उकळी आल्यानंतर सगळी फुलं टाकायची. या तीनही गोष्टी ज्यावेळेस उकळल्या जातात की नाही, तर छान असं जेल तयार होतं. खूप सुंदर अशी क्रीम तयार होते आणि याच्यामध्ये अजिबात कण राहत नाहीत. थंड झाल्यानंतर याच्यातच आपल्याला ॲलोवेरा जेल टाकायचं आहे आणि थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं. पूर्ण अगोदर हेअर वॉश करून घ्यायचा, म्हणजे ऑइलिंग केल्यानंतर केस धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर सगळ्या केसांना हे छान क्रीम अप्लाय करायची आणि नंतर शॅम्पूने केस धुवायचे. तर या दोनही प्रकारांमधील तुम्हाला जो आवडला तो तुम्ही करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे. धन्यवाद.